या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। स्टार्ट। नमस्कार, मी खालिद मन्यार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष। 12 तारखेला आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू सोलापूर दौऱ्यावर असताना काही समाजकंटकांनी भाऊंना थांबवून सत्कार करण्याच्या नावाने भाऊ सत्कार करण्यासाठी एक ताफा थांबवण्यात आला, तिथे अडवण्यात आला। अडवून भाऊंना म्हणले की भाऊ असं एक खालिद मन्यार तुमचा एक पदाधिकारी आहे, प्रहारच्या नावानं दहशत करतो, प्रहारच्या नावानं खंडणी मागतो, प्रहारच्या नावानं अधिकाऱ्यांना धमकवतो, असे काही प्रकार जे सांगितलेत त्या आझाद जमानाला मी सांगतो की बाबा तू 5 लाख माझ्यावर आरोप केलाय, खरोखर तू जर सच्चा मुसलमान असेल तर मशिदीमध्ये ये, मशिदीमध्ये येऊन कुराण घेऊन सांग की खालिद मन्यारने 5 लाख रुपये तुझ्याकडनं मागितले असेल तर। अजून ते असलम अब्दुले सारखा जे व्यक्ती आहे तो 5 टाइम नमाजी आहे, त्याला जर कळायला पडते नालायकाला, अरे बाबा तू 5 लाख कुणाची बदनामी करतोय, मशिदीमुळे बदनामी करतोय एका मुसलमानाबद्दल। अरे बाबा मी पण मुसलमान, मला जाणू आहे, आम्ही दान करणारे लोक आहेत, आम्ही पैसे घेणारे लोक नाहीत। तुला जर कमी पडले तर हे 5-10 हजार रुपये मी देतो तुला, असा आरोप खोटा आरोप करू नको। हे खालिद मन्यार तुम्ही जिथे पण आरोप केलं तर खालिद मन्यार पाठीमागे सरकणार नाही। 2007 पासून आम्ही संघर्ष करत आलोय, संघर्ष करणारच। आता आमच्या पाठीमागे ताकद अशी आहे बच्चू कडू साहेबांची आहे, जे अन्यायासाठी विरोधात लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू आहे। तशा संघटनेमध्ये आम्ही काम करतो। आमच्यावर तू जे खोटा आरोप केलं तू सिद्ध करून दाखव। अजून ते आझाद जमादार तुमचं जे थोडक्यात सांगतो, आझाद जमादार कोण आहे व्यक्ती, हे लॉज चालवणारा व्यक्ती आहे। जर लॉज चालवणारा व्यक्ती जर मशिदीचा ट्रस्टी होऊ शकतो तर कितपर्यंत योग्य आहे। एका मुस्लिम धर्मामध्ये जर बघितलं मशिदीचं ट्रस्टी म्हणजे मायबाप, मोहल्ल्याचा मायबाप, मोहल्ल्यामध्ये काही जर कमी जास्त असले गरिबांना काय असेल तर मदत करावा असा ट्रस्टी असतात। या ट्रस्टी जर असं जर धंदे करत असतील तर ट्रस्टी बनणं तर काय आता ते सांगायचं येत नाही। अजून ते असलम अब्दुलेचा वैयक्तिक स्वार्थ होता त्या जाग्यामध्ये, वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्यापाशी कितीदा आला कितीदा गेलं मला माहित आहे। तिने मला काय सांगितलं मी सांगू शकत नाही, मी सच्चा मुसलमान आहे, मी त्याचे काय असतं माझ्या पडदे घालावं होत आहे। मी माझ्या जमातीचा प्रश्न होता, मी आता पण मीडियामध्ये आलो नाही, माझी खूप बदनामी झाली। मला माझ्या मित्रांनी सांगितले बाबा तू बाईट दे, तू लोकांना सांग की तू खरोखर पैसे मागितले नाही म्हणून। आमचे जे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी साहेबांनी जे परवा स्टेटमेंट दिले, सर्व सांगितलं भाऊ असंच आहे, माझ्यावर आरोप झाला, माझे डॉक्युमेंट केलेले आहेत, माझे सर्व डॉक्युमेंट असताना भाऊने बघितले, तात्काळ त्या दिवशी मला बाईट दिले। मान्य सीपी साहेबांनी जाऊन मी न्याय मागितलं, भाऊ साहेब म्हणलं माझ्यावर अन्याय झालाय, माझे पेपर आहेत। सीपी साहेबांनी बघितलेत, नंतर सीपी साहेबांनी सांगितले तुमच्या विरोधात काही त्यांचे खंडणी मागतात, असं मागतात ते मागतात। साहेब बघा म्हणलं त्यांच्याकडे 100% पुरावा तर मला चौकात आणून मारा बोला। साहेबांनी म्हणलं ठीक आहे ते दिवाणी बाब आहे। मग नंतर कबाडी साहेबांपाशी गेले, कबाडी साहेबांनी बघितले ठीक आहे ते दिवाणी बाब आहे, दिवाणी बाब असले तुम्ही कोर्टात दाग मागा, जर खंडणीसारखे काही पुरावे असेल तर तुम्ही आणा, मी खालिद मन्यारला शिक्षा द्यायला तयार आहे। मला त्या 2 अधिकाऱ्यावर विश्वास आहे, आमचे कर्तव्यदक्ष कबाडी साहेब असू दे, सीपी साहेब असू दे, हे डॅशिंग अधिकारी आहेत, 100% मला न्याय देणार आहेत, मला विश्वास आहे त्या लोकांवर। या असे नालायक लोकांना 100% मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। माझी जे बदनामी केली, जे बायका आणली हे आणले, ते स्वतःचे जे घरचे बायका होते का ते तपासणं गरजेचं आहे की जेणेकरून ते बायका जे कुठले होते, मी सीपी साहेबांना पण सांगितलं होते बायका कुठले होते, ते सर्व जे लोक कुठे होते ते तपासा। अजून जे माझ्यावर आरोप केले 5 लाखाचा जे सिद्ध नाही केलं, मी आज कोर्टामध्ये जाऊन मी नोटीस वाजवलेली आहे। जर बापाचा असेल ते आझाद जमादार माझ्यापाशी येऊ दे, मस्जिद थांबू दे, कुराण घेऊ दे। खालिद मन्यारने 5 लाख रुपये मागितले, 6-6 हजार रुपये जर एका भाडेकरींना घेतला असेल तर सिद्ध करून दाखवू दे। मी त्या दिवशी पक्षात राजीनामा देईल, मी जर पैसे जर घेतले असतील ना पक्षात मी सोलापूरमधून निघून जाईल। मी मशीनमधनं पैसे घेतला तर मी मुसलमान आहे, मी दान करणारा व्यक्ती आहे, मी असं घेणारा व्यक्ती नाही। मी वर्षाला दान असं करतोय अशा लोकांना, जर त्यांना दान पाहिजे असेल तर या घेऊन जा, माझ्याकडे देतो तुम्ही दान। असे असलम अब्दुले स्वतःच्या काकाची जागा हडपल्यानं माणूस ते मला ज्ञान शिकवतो का? स्वतःला काकाला न्याय देऊ शकत नाही। स्वतः काका 80 वर्षाचा काका आहे त्याचं, त्या काकाचे 2 मुलं बाहेर परदेशात राहतात, ते काका एकटाच जेवण बनवतोय, एकटाच खातोय, काकाला त्रास देतोय, ते काका मलाकडे येऊन सांगतोय की बाबा असलम अब्दुले असं करतोय। आता मला सांगा आमच्या मशिदीचं प्रमुख जर असं जर स्वतः घरात न्याय देऊ शकत नाही तर कसं तिने हे बनू शकतं सांगा मुतल्ले। तर आमचे काही हे माझ्याकडे पुरावे भरपूर होते व त्यासोबत ज्याने तिने आरोप केला प्रहारच्या नावाने दहशत करतात, प्रहारच्या नावाने असतात, आम्ही दहशत करत नाही, आम्ही लोकांना न्याय मिळवून देण्याची संघटना एकमेव बच्चू कडू साहेबांची। सोलापुरात जर बघितलं खालिद मन्यार काय करतात, अजित कुलकर्णी काय करतात तर 100% लोक तुम्हाला सांगा, बाकीचा सांगण्याचं हे नाही। जे याच्या पाठीमागचं पडदा पाठी जे भोडक्या पाठीमागचं पडदा पाठीमागं जे आहे ते पडदा पास केल्यास प्रहार संघटना राहणार नाही, कागदोपत्री त्यांना त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही कोर्टात जाऊ याच्या पडदापाशी, मग तिचे किती काय पुरावे आमच्यापाशी पण आहेत।
तिने काय काय केले, कुठं घातले सर्व मला माहित आहे. ते 100% वेळ आल्यावर आम्ही मीडियासमोर दाखवून देऊ. अजून तुम्ही जेवढी तुम्हाला बदनामी करायची बिंदास तुम्ही खालिद मन्यारला वैयक्तिक करा. प्रहार संघटना म्हणून तुम्ही करू नका. वैयक्तिक खालिद मन्यार तुम्हाला लढा द्यायला तयार आहे. कोण आहे, काय वाटतं कोण आहे सूत्रधार? जे वेळ येईल 100% आम्ही तुमच्या मीडियासमोर सांगेल. तुमच्यातला आहे का फरक, कोण आहे काय? 100% तुम्हाला पर्दाफाश केल्याशिवाय प्रहार संघटना रामनाने 4-8 दिवसात देईल उत्तर. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन. हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है. डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है. हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं. एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है. स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो. हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है. डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं. डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले. 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे. सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है. 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे. हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और एंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो. एडमिशंस ओपन. आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.